नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पंचायत राज व्यवस्थेतील सर्वात शेवटचा घटक तो म्हणजे मुलकी प्रशासनातला कोतवाल नावाचं पद. आता खरं तर कुठल्याही सरळ सवेला पोलीस भरती असेल, अलीकडे येणारी वनरक्षक परीक्षा असेल, ग्रामसेवक परीक्षा असेल, है ना, किंवा कोतवाल परीक्षेमध्ये सुद्धा कोतवालावर प्रश्न विचारतात, पोलीस पाटलावर प्रश्न विचारतात, तलाट्यावर प्रश्न विचारतात. आणि मग मुलकी प्रशासनातला सर्वात शेवटचा घटक कोतवाल, तर या घटकावर आपल्याला आज विस्तृतपणे विवेचन करायचं आहे. आता खरं तर की कोतवाल अलीकडे स्पर्धा परीक्षेतून पद भरती आहे आणि मग स्पर्धा परीक्षेतले MPSC करणारे पोरं गावागावात कोतवाल आहे. आणि मग बऱ्याचशा पोरांनी मागणी केली ती कधी तर 5 नोव्हेंबर 2022 मध्ये सरकारकडे, शिंदे साहेब तेव्हा मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे, आणि त्यांच्याकडे मागणी केली ती की आम्हाला कोतवाल आता म्हणू नका, तर आमचं नाव बदला. काय म्हणा, तर तलाठी सहाय्यक म्हणा, आहे ना, असा प्रस्ताव होता बरं. तर तो प्रस्ताव प्रलंबित होता. पण काय केलं सरकारनं बघा, 7 नोव्हेंबर 2024 पासून, हो का, 7 नोव्हेंबर बरं, 7 नोव्हेंबर 2024 मध्ये एक निर्णय घेतला आणि महाराष्ट्र सरकारनं काय केलं की तलाठी सहाय्यक न म्हणता त्याला काय म्हटलं तर महसूल सेवक म्हटलं. म्हणजे सेवक हा शब्द प्रयोग आणला बरं सरकारनं, कारण हा सेवकच आहे, चतुर्थ श्रेणीतला आहे. आता मग इथं तुम्ही लक्षात काय ठेवायचं, जर परीक्षेला विचारलं कोतवाल याचं नामकरण महाराष्ट्र सरकारने काय केलंय, तर बघा महसूल सेवक केले. कधी तारखेसहित सांगालो मी, कधी कधी पोलीस भरतीला सरळ सेवेला तारखेवर प्रश्न विचारतात. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं मित्रांनो, 7 नोव्हेंबर 2024 मध्ये कोतवालाचं नाव बदललंय आणि काय केलंय, महसूल सेवक केलंय. क्लिअर. प्रस्ताव होता तलाठी सहाय्यकाचा, पण नाव काय केलं, महसूल सेवक. आता मग काय असतो हा कोतवाल असं जर विचारलं तुम्हाला, तर बघा मित्रांनो, हा कोतवाल असतो 24 तास गावचा बांधील घटक असतो. बांधील घटक असतो बरं. म्हणजे 24 तास हा पहारेकऱ्यासारखं काम करतो असं म्हणलं तर ते चुकीचं नाही. गावचा 24 तास बांधील असणारा घटक कोणतं पद, तर कोतवालाचं पद. म्हणजे तुम्हाला जी माहिती दिली आहे कोतवालाची, आहे ना, तर त्या माहितीवर कसा प्रश्न विचारतात आणि तुम्हाला उत्तर काय देणं अपेक्षित आहे कळलं पाहिजे पोरांनो. बघा कोतवाल, आता काय विचारतील प्रश्न तुम्हाला की गावचा 24 तास बांधील असणारा घटक कोणता, कोतवाल. आणि अजून एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा की हा जो कोतवाल आहे, हा कोतवाल वर्ग 4 श्रेणीचं पद आहे. वर्ग 4 श्रेणीचं पद आहे. आता इथं महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा. आता मग इंग्रजांच्या काळात होता का कोतवाल? होता. मुघलांच्या काळात होता का कोतवाल? होता. मित्रांनो, मुघल कालखंडामध्ये या पदाची निर्मिती आहे. म्हणून लक्षात ठेवायचं की मुघल कालखंडापासून हे पद होतं. आता काय होतं मुघल कालखंडामध्ये हे पद, तर गावचं प्रशासन करण्यासाठी कोतवाल नावाचं पद होतं. आता आमच्या लहानपणी एखाद्या गावात जर कोतवाल असेल समजा, तर गावात एसटी आली तर एसटीचे काच पुसणे, आहे ना, गावात स्वच्छता ठेवणे, असं कोतवालाचं काम होतं. म्हणजे पूर्वीपासून चालत आलेलं हे पद आहे असं म्हणलं तर ते चुकीचं नाही. आता मग या कोतवाल पदाच्या बाबतीमध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा की इंग्रजांच्या काळामध्ये हे पद होतं आणि सुरुवातीच्या काळामध्ये कसा कोतवाल भरला जायचा, तर सुरुवातीच्या काळामध्ये या पदाला वंश परंपरा होती, है ना. कसली परंपरा? वंश परंपरा होती बरं. आता मग ही वंश परंपरा कधी नष्ट झाली, तर लक्षात ठेवायचं की 1959 पासून या पदाची वंश परंपरा रद्द झाली, नष्ट झाली. तुम्ही म्हणाल कस काय झाली? कारण मी महाग राज्यघटनेत शिकवलं होतं तुम्हाला की आपण गणराज्याचं तत्व स्वीकारलं. आपण इंग्लंड सारखं राजा इंग्लंडचा वंश परंपरेने निवडला जातो, आपण कुठलेच पद वंश परंपरेने निवडले नाहीत.
आता एक कलम 18 आहे बघा राज्यघटनेमध्ये, किताब नष्ट करणे, पदव्यांची समाप्ती आहे ना. म्हणजे लक्षात ठेवायचं, आपण गणराज्याचं तत्व स्वीकारलं आणि आपल्या देशामध्ये कुठंच वंश परंपरा नाहीये. म्हणजे 1959 पासून कोतवाल नावाचं जे पद आहे हे कसं भरायलेत. आता पूर्वी वंश परंपरेवर भरलं जायचं. म्हणजे एखादा कोतवाल असेल तर त्याचा पोरगा कोतवाल, त्याचा पोरगा कोतवाल, अशी रचना होती. पण आता ती नाहीये. आता मग इथं अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही, काय की मुघल कालखंडात होतं हे पद, मग या कोतवालाची नेमणूक कोण करतंय असं विचारतात. आता बघा, अगोदर आपण बघू ह्याची निवड कशी होते. तर बघा, या कोतवालाची निवड स्पर्धा परीक्षेतून होते बरं. अलीकडे स्पर्धा परीक्षेतून होते. आणि पूर्वी काय होतं तर जिल्हा स्तरावर याची परीक्षा व्हायची, जिल्ह्याच्या स्तरावर. पण आता 2023 पासून बदल केलाय. काय बदल केलाय की आता कोतवालाची पदभरती तालुका स्तरावरून होते है ना, तहसीलदार किंवा तहसीलच्या माध्यमातून. आता मग स्पर्धा परीक्षा कशी असते तर 100 गुणाची परीक्षा असते मित्रांनो. त्याच्यामध्ये मराठी व्याकरण आहे, गणित, बुद्धिमत्ता आणि GS असे 100 मार्काची प्रश्नपत्रिका असते. आता इथं अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं, मग स्पर्धा परीक्षेतून निवड होते, मग यात कोतवालाची नेमणूक कोण करतंय असं विचारतात मित्रांनो. तर बघा, या कोतवालाची नेमणूक कोण करतंय आधी बघू आपण, म्हणजे तुम्हाला लक्षात येते बघा. हा, तर बघा, कोतवालाची नेमणूक कोण करतंय असं विचारतात. तर तुम्ही लक्षात ठेवायचं, कोतवालाची नेमणूक करतात तहसीलदार. तहसीलदार. आता या तहसीलदाराला काय म्हणायचं तर मामलेदार सुद्धा म्हणतात बरं, मामलेदार. पण तुम्ही लक्षात ठेवायचं, निवड स्पर्धा परीक्षेतून. पूर्वी जिल्हा स्तरावर ही सगळी परीक्षा व्हायची जिल्ह्याच्या ठिकाणी, पण आता नाहीये. तालुका स्तरापासून याची निवड होते. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की याची नेमणूक कोण करतंय असं जर विचारलं तर तहसीलदार करतात. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा, या पदाला रिझर्वेशन आहे का, आरक्षण आहे. आरक्षण आहे बरं. आता मग कसं रिझर्वेशन आहे तर SC ST लोकसंख्येच्या प्रमाणात आहे, OBCला 27% आहे आणि महिलांना 33% रिझर्वेशन आहे. म्हणजे जसं कर्मचाऱ्याचं रिझर्वेशन आहे तसंच रिझर्वेशन आहे ना, आरक्षण आहे. म्हणजे मुलींना सुद्धा कोतवाल होता येते. आता बरेचसे विद्यार्थी कोतवाल म्हणलं की थोडंसं हसतात, कारण 24 तास बांधील घटक गावचा आहे ना, पगार कमी आणि काम जास्त. पण ज्या विद्यार्थ्याला तलाठी व्हायचं आहे, आता बरेचसे विद्यार्थी तलाट्याच्या परीक्षेचा अभ्यास करतात, पण असं इकडून अभ्यास करून परीक्षा पास होत नाहीत, मग काय करायचं, कोतवाल व्हायचं. कोतवालाचं प्रमोशन कुठपर्यंत होतंय तर तलाट्यापर्यंत होतंय. म्हणून लक्षात ठेवायचं की नेमणूक करतोय तहसीलदार, त्याला मामलेदार म्हणतात, रिझर्वेशन आहे. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा की प्रत्येक सज्जासाठी एक कोतवाल असतो. लक्षात ठेवा बरं, हो का, प्रत्येक सज्जासाठी. आता तुम्ही म्हणाल सर सज्जा म्हणजे काय, तर बघा, प्रत्येक सज्जासाठी एक कोतवाल असतो बरं, एक कोतवाल असतो. आता बघा, आता तलाट्याचं जे कार्यालय असतंय त्याला काय म्हणायचं, सज्जा. प्रत्येक सज्जासाठी एक कोतवाल असतो. आता या कोतवालाची संख्या सुद्धा आपल्याला बघायचं आहे बाबा कशी आहे. तर बघा, पण इथं ढोबळ मनानं लक्षात ठेवायचं, प्रत्येक सज्जासाठी एक कोतवाल असतो. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा की गावच्या लोकसंख्येवर कोतवालाची संख्या निश्चित होते. आता मग कशी होते तर बघा, इथं संख्या म्हणून लिहितो मी, गावच्या लोकसंख्येवर लोकसंख्या या कोतवालाची संख्या निश्चित होते. आता बघा, इकडे संख्या, इकडे लोकसंख्या. आता मग 1000 लोकसंख्येचं गाव असेल तर बघा, हो का, इथं मी खाली लिहितो, 1000 लोकसंख्येचं गाव असेल, गाव, तर एक कोतवाल. त्याच्या पुढे जाऊन 1 ते 3000 लोकसंख्येचं गाव असेल तर बघा, 1 ते 3000 लोकसंख्येचं गाव असेल तर किती कोतवाल, तर 2 कोतवाल नेमले जातात. आणि त्याच्या पुढे जाऊन 3000च्या पुढे जर एखाद्या लोकसंख्येचं गाव असेल, किती कोतवाल, तर 3 कोतवाल.
म्हणजे कोतवालाची संख्या प्रत्येक गावामध्ये लोकसंख्येच्या आधारे निश्चित केली जाते. प्रत्येक सज्जासाठी तर एक असतोच, पण संख्या निश्चित होते कोतवालाची. जेवढं गाव मोठं तेवढं कोतवाल सुद्धा मोठे, म्हणजे जास्त संख्या. 1000 लोकसंख्येचं गाव असेल तर 1 कोतवाल, 1 ते 3000 लोकसंख्येचं गाव असेल तर 2 कोतवाल, आणि 3000च्या पुढे लोकसंख्येचं गाव असेल तर 3 कोतवाल. आता इथं अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं काय, की 3 पेक्षा जास्त कोतवाल नेमायचं असेल, बघा मी काय म्हणालो, हो का, की ही कोतवालाची संख्या झाली, पण या 3 पेक्षा जास्त कोतवाल नेमायचं आहे. समजा 3 पेक्षा जास्त कोतवाल नेमायचा आहे, तर अधिकार कोणाला असतो, तर जिल्हाधिकाऱ्याला असतो. बरं, जिल्हाधिकारी. आता जिल्हाधिकाऱ्याला असतो, पण जिल्हाधिकारी स्वतःच्या डोक्याने नेमतो का? नाही नेमत. मग जिल्हाधिकाऱ्याला कोणाची परवानगी घ्यावी लागते, तर राज्य शासनाची परवानगी घ्यावी लागते. राज्य शासनाने जर परवानगी दिली की 3 पेक्षा एखाद्या गावात कोतवाल नेमा जास्त, तर नेमता येते. पण संख्या कशी ठरली जाते, आता हा सुद्धा प्रश्न एखादा खोचक विचारला जाऊ शकतो. आता कुठं विचारतात, तर कोतवालाच्याच परीक्षेत विचारू शकतात. बरं, तलाट्याच्या परीक्षेत विचारू शकतात, किंवा तुमच्या ग्रामसेवकच्या परीक्षेत विचारू शकतात, वनरक्षकच्या परीक्षेत प्रश्न असे विचारू शकतात. काय विचारतात, 1000 लोकसंख्येचं गाव असेल तर किती कोतवाल? 1 ते 3000 लोकसंख्येचं गाव असेल तर किती कोतवाल? 2. 3000च्या पुढे लोकसंख्येचं गाव असेल तर 3 कोतवाल, आणि 3 पेक्षा जास्त कोतवाल नेमायचे असतील एखाद्या गावामध्ये तर कलेक्टरची परवानगी घ्यावी लागते. आणि कलेक्टर स्वतःच्या डोक्यानं नेमत नाही, त्याला कलेक्टरला पुन्हा राज्य शासनाची परवानगी घ्यावी लागते. म्हणजे हा इतिहास तुम्हाला सांगता आला पाहिजे. आता मग इथं अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं, की हा जो कोतवाल आहे तर याचा पात्रतेचा निकष काय असं विचारतात. तर बघा, कोतवालासाठी पात्रतेचा निकष काय? पात्रता, बरं, नेमणूक झालं, रिझर्वेशन झालं, आहे ना. प्रत्येक सज्जासाठी एक असतो, 1 किंवा जास्त कोतवाल नेमायचा अधिकार कोणाला, हा संदर्भ तुम्हाला दिला. आता पात्रता काय आहे, जर कोतवाल म्हणून नेमायचं असेल तर बघा, पहिला पात्रतेचा निकष आहे तो स्थानिक गावचा रहिवासी असावा. काय असावा? तो स्थानिक गावचा रहिवासी असावा, म्हणजे गावातला नागरिक असावा. जर त्याच गावात नेमायचा असेल तर त्या गावचा रहिवासी असावा. पहिलं पात्रतेचा निकष. आता मग वय किती लागतंय, तर बघा, त्याला वय लागतंय 18 वर्षापासून 40 वर्षापर्यंत. वय किती? 18 ते 40. बघा प्रश्न काय, जर तुम्हाला विचारलं की कोतवाल हे पद भरण्यासाठी वयाची काय पात्रता आहे, असं खोचक प्रश्न पडतात. बरं, तर तुम्ही लक्षात ठेवायचं, 18 पेक्षा कमी असता कामा नये, म्हणजे 18च्या पुढे असायला पाहिजे, आणि 40 वर्षाच्या मध्ये असायला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल सर 41व्या वर्षी 42व्या वर्षी कोतवाल का? नाही, 18 वर्षापासून 40 वर्षाच्या दरम्यान त्याचं वय असावं. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा, की तो शारीरिक दृष्ट्या कसा असावा? सक्षम असावा. आता तुम्ही म्हणाल सर कसं काय, अपंगाला नेमतात का? नेमत नाहीत. शारीरिक दृष्ट्या तो कसा असावा? सक्षम असावा. का बर? कारण त्याला काम करायचंय ना, खुर्चीवर बसायचं आहे का? नाही. म्हणून तर सरकारनं काय म्हणलंय त्याला, तलाठी सहाय्यक न म्हणता महसूल सेवक म्हटलंय, कारण सेवकाचंच पद आहे. जे आहे ते वास्तव सांगायचं आपण. आणि म्हणून शारीरिक दृष्ट्या तो सक्षम असावा, मजबूत असावा, है ना. चलता येईना, नीट उठता येईना, बसता येईना, अशा माणसाला कोतवाल नेमलं जात नाही, है ना. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा, त्याची वर्तणूक चांगली असावी, त्याचं चारित्र्य उत्तम असावं, है की नाही. वर्तणूक चांगली असावी, दुसऱ्याला फसवणारा असू नये. बरं, वर्तवणूक चांगली, त्याचं चारित्र्य चांगलं असावं. वर्तणूक ओके, त्याचं चारित्र्य चांगलं असावं. बरं, म्हणजे गावातल्या लोकांनी नाव ठेवूच नाही त्याला, असा माणूस असावा थोडक्यात. बरं, हो का.
है ना. काय असावं त्याचा, तर वर्तणूक चांगली असावी. वर्तणूक आणि चारित्र्य संपन्न असावा. ओके. म्हणजे बघा, तो गावचा स्थानिक रहिवासी असावा, वय 18 ते 40 दरम्यान, शारीरिकदृष्ट्या तो सक्षम असावा, वर्तणूक चांगली असावी, चारित्र्य उत्तम असावं. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा शिक्षणाची अट आहे ना. किती मोठी शिक्षणाची अट आहे बघा, तर किमान 4थी पास असावा. किमान म्हणजे कमीत कमी 4थी पास. बरं, आता तुम्ही म्हणाल सर 4थी पासचा कॅन्डिडेट त्याची काय परीक्षा घ्यायची, आहे की नाही. पण स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून याची पदभरती आहे. मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला की जरी कोतवाल हे सेवकासारखं पद असलं तरी तलाट्यापर्यंत प्रमोशन होतंय. म्हणजे जे सरळ सेवेचा अभ्यास करणारी पोरं आहेत, पोलीस, तलाठी, ग्रामसेवक, वनरक्षक, तर असे विद्यार्थी सुद्धा त्या कोतवालाचा फॉर्म भरतात. गावागावात MPSCचा अभ्यास करणारे पोरं ते कोतवाल आहे. कारण शिक्षण 4थी पास जरी असलं, प्रश्नपत्रिका 4थीच्या लेवलची नाही आहे ना, वरच्या 10वी पर्यंतच्या सिलेबसची. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की जर तुम्हाला विचारलं कोतवालाला काय योग्यता आहे किंवा पात्रता काय आहे, शिक्षण काय आहे, तर किमान 4थी पास असावा, आहे की नाही. आणि सरपंचाला 7वी पास केले बघा, आहे की नाही. आणि इथं अजून एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा की नियुक्तीच्या वेळी, तर बघा त्याची नियुक्ती करायचं आहे, तर नियुक्ती वेळी त्यानं 100 रुपयाच्या काय करायला पाहिजे बघा, की नियुक्तीच्या वेळी 100 रुपये त्यानं तारण ठेवायला पाहिजे. तारण खूप कमी आहे, तारण आहे ना, 100च रुपये आहे. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा की जामीन सुद्धा आहे ना द्यावी लागते. म्हणजे 100 रुपयाचं तारण ठेवायचं आणि जामीनदार सुद्धा त्याला लागतात. एवढं जरी लक्षात ठेवला तर पुरेसं. आता हे जामीनदाराचं लक्षात नाही ठेवलं तरी चालेल. पण सर्वात महत्वाचा मुद्दा वय किती, पहिला प्रश्न. आणि दुसरा अतिशय महत्वाचा प्रश्न शिक्षण किती. एवढं जरी लक्षात ठेवला, 2 मुद्दे पात्रतेचे, तर पुरेसं. कारण परीक्षेला प्रश्न याच्यावर विचारतात. आता त्याच्या पुढे जाऊन अजून एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा, कोणता, की या कोतवालावर नियंत्रण कोणाचं असतंय असं विचारतात. आता कुणाचं नियंत्रण राहतंय, तर बघा या कोतवालावर तलाठी आणि पोलीस पाटलाचं नियंत्रण राहतंय. सुरुवातीला तलाठी आणि पुन्हा पोलीस पाटील, या दोघांचंही नियंत्रण राहतंय. बरं, पोलीस पाटील, कारण या दोघांना मदत हा जास्तीचा करतो, तलाठी आणि पोलीस पाटील. ओके. आता इथं अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही, कोणती, की याला रजा घ्यायचा असेल, आता रजा मिळते का ह्याला, मिळते. आता ह्याला रजा घ्यायचा आहे, समजा किरकोळ रजा म्हणायचं, किरकोळ. आता किरकोळ रजेचा कालावधी किती असतो, आहे की नाही, तर किरकोळ रजेचा कालावधी असतो 8 ते 12 दिवस. आता ह्याला 8 ते 12 दिवस कुठतरी जायचं आहे फिरायला किंवा कार्यक्रम आहे एखाद्या पाहुण्याच्या घरी, तर किरकोळ रजा कोण देतंय असं विचारतात. तर बघा किरकोळ रजा तलाठी देतात. हे रजेवरचे प्रश्न सुद्धा पडतात बरं, लक्षात ठेवा पोरांनो. किरकोळ रजा कोण देतंय, 8 ते 12 दिवसाची तलाठी देतंय. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा, अर्जित रजा जी 30 दिवसाची राहते, कोण देतंय. बघा ह्या रजेचे 2 प्रकार आहेत बरं, किरकोळ रजा आणि दुसरी आहे अर्जित रजा. आता कोण देतंय अर्जित रजा, 30 दिवसाची बरं, 30 दिवस, 30 डे. कोण देतंय मग, तर तहसीलदार देतात. आता तहसीलदाराकडे अर्ज करावा लागतो तसा, आहे की नाही. किरकोळ रजा तलाठी आणि अर्जित रजा 30 दिवसाची तहसीलदार देतात. आता इथं अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं जे खूप महत्वाचं. आता तुम्ही म्हणाल सर रजा आहे ना 30 दिवसाची घेतली, मग गावात कोण काम करतंय, आहे ना, कोतवाल म्हणून कोण काम करतं, एकच कोतवाल आहे समजा. तर लक्षात ठेवायचं रजेच्या काळामध्ये, बघा हो का प्रश्न कसे, रजेच्या काळामध्ये शेजारील गावचा कोतवाल त्या गावात काम करतो. आता त्या शेजारच्या गावातल्या कोतवालाला रजा घ्यायचा आहे, तर
आहे ना, एकमेकाला ते मदत करतात. जर विचारलं तुम्हाला, काय विचारलं की रजेच्या काळामध्ये गावामध्ये कोतवाल म्हणून कोण काम पाहत आहे, तर शेजारच्या गावचा. खूप सोपा प्रश्न मित्रांनो. आता इथं अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं, रजा झाली, किरकोळ रजा तलाठी देतात 8 ते 12 दिवसाची, अर्जित रजा 30 दिवसाची तहसीलदार देतात. रजेच्या काळात शेजारच्या गावचा कोतवाल त्या गावामध्ये काम करतो, तात्पुरत्या स्वरूपाचं काम पाहतो. आता मग इथं अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं की कितव्या वर्षी तो निवृत्त होतो, तर याचं निवृत्तीचं वय आहे 60व्या वर्षी निवृत्त होतो बरं. 60व्या वर्षी तो निवृत्त होतो, रिटायर होतो. आता इथं अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची. आता खरं तर तुम्ही म्हणाल सर 60व्या वर्षी बाबा हे सर गव्हर्नमेंटचं पद आहे, गव्हर्नमेंटचंच पद आहे, म्हणून तर मी म्हणालो, काय म्हणालो की वर्ग 4चं पद, सेवकासारखं पद. आता ह्याला काम भरपूर आहे पण थोडंसं वेतन कमी आहे. तर किती वेतन आहे, तर बघा मानधन म्हणजे वेतन. आता आपल्या देशामध्ये तसंच आहे मित्रांनो, जे लोक रात्रना दिवस राबतात त्या लोकांना पगार कमी, आणि जे लोक तास 2 तास 4 तास काम करतात त्या लोकांना सर्वात जास्त पगारी, कारण त्यांच्या बुद्धीचा विचार आहे ना, त्यांच्या बुद्धीचा तो पैसा आहे. आता मग लक्षात ठेवायचं तुम्ही काय की पूर्वी किती मानधन होतं मित्रांनो, तर अगदी 7,500 रुपये मानधन होतं, वेतन 7,500 रुपये प्रतिमाह वेतन होतं बरं. मग बऱ्याचशा गावच्या कोतवालांनी मागणी केली सरकारकडे की आम्ही 24 तास गावचा बांधील घटक आहोत, आम्हाला तुटपुंज वेतन आहे, 7,500 आमचं काहीच भागत नाही. मग सरकारनं काय केलं बघा, अलीकडे वेतन वाढले बरं 2023 पासून. आता मग 2023 पासून किती मानधन केलंय किंवा किती वेतन केलंय, तर 7,500 वरून 15,000 केले. 15,000 रुपये प्रतिमाह वेतन दिलं जाते बरं. आता घरचं खायचं आणि कोतवाल म्हणून काम करायचं. जर तलाठी म्हणून नोकरी लागत नसेल तर असं जायचं कुठं, प्रमोशन तलाट्यापर्यंत. 15,000 रुपये प्रतिमाह एवढं वेतन मानधन या कोतवालाला दिलं जातं. आता मग ह्याचा कार्यकाल एवढा, ह्याला रजा वेतन या सगळ्या गोष्टी झाल्या. आता ह्याला 60 वर्ष पूर्ण व्हायच्या अगोदर वाटलं की आपल्याला राजीनामा द्यायचा आहे. मग प्रश्न विचारतात, कोतवाल आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात? बघा प्रश्न कसे पोरांनो, कुणाकडे देतात राजीनामा असं जर विचारलं तर बघा ह्याची नेमणूक करतात तहसीलदार, म्हणून राजीनामा सुद्धा कोण? तहसीलदारच. किती सोपे प्रश्न आहेत बघा. म्हणजे प्रश्न काय विचारले आणि उत्तर तुम्हाला काय देणं अपेक्षित आहे कळलं पाहिजे बरं. तहसीलदार. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा, यानं काही घोटाळा केलाय आहे ना, व्यवस्थित वागला नाही, खुनाच्या गुन्ह्यामध्ये याचा समावेश आहे, किंवा चुकीचं वागलंय, तर त्या कोतवालाला बडतर्फ करण्याचा सुद्धा अधिकार आहे बरं. सेवेमधून बडतर्फ करण्याचा अधिकार कोणाला असं विचारतात. तर हा बडतर्फ करण्याचा अधिकार सुद्धा तहसीलदारालाच. म्हणजे तहसीलदाराच्या हातामध्ये पावर आहे असं म्हणलं तर ते चुकीचं नाही. आता खरं तर हे महसूल प्रशासनातलं पद आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की एखाद्या जिल्ह्यात कोतवाल एखाद्या गावचा नेमायचा आहे, 10 गावचा, 12 गावचा, 5 गावचा, तर जिल्ह्याच्या स्तरावरून त्याची परीक्षा वगैरे व्हायची. पण आता काय केलंय की आता तालुक्याच्या स्तरावरूनच त्याची एक्झाम वगैरे घ्यायलेत तहसीलदाराच्या नियंत्रणाखाली. म्हणून याला राजीनामा द्यायचा आहे किंवा बडतर्फ करायचा आहे, अधिकार कोणाला? तहसीलदाराला. म्हणजे तहसीलदाराची भूमिका या कोतवाल पदासाठी महत्वाची ठरते असं म्हणलं तर ते चुकीचं नाही. आता मग हा झाला त्याचा सगळा इतिहास, बाबा नेमका काय कोतवाल आहे ना. मुघलांच्या काळात हे पद होतं. 24 तास गावचा बांधील असणारा घटक हा कोतवाल आहे. आणि सर्वात महत्वाचं काम जर काय असेल कोतवालाचं, तर बघा आता मग कोतवाल काय कामं करतोय असं जर विचारलं तर बघा कोतवालाची काय कामे आहेत. आता भरपूर सारे कामं करतोय कोतवाल. मग कोणते कामं करतोय, तर बघा पहिलं काम आहे गावामधले आहे ना, गावातील जे गव्हर्नमेंटचं दप्तर आहे, तलाठी कार्यालय आहे, ग्रामसेवकाचं कार्यालय आहे की नाही, गावातील शासकीय दप्तर ने आण करणे कोणाचं काम आहे? कोतवालाचं.
म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी नेणे आहे ना. गावातील शासकीय दप्तर ने आण करणे कुणाचं काम आहे? कोतवालाचं. पहिला मुद्दा. दुसरी गोष्ट लक्षात ठेवायचं, काय काम करतंय कोतवाल? तर बघा, गावामध्ये दौंडी देणे. काय देणे? दौंडी देणे. आता पूर्वी दौंडी म्हणलं की लोक सगळे असं कांटव करून बघायचे, है की नाही. गावात एखादा आरोग्य शिबिर आहे, गावामध्ये ग्रामसभा भरवली आहे चावडीवर, वट्ट्यावर, कट्ट्यावर, तर त्याची सूचना दौंडीद्वारे दिली जायची. आता तुम्ही म्हणाल सर बरेचसे कोतवाल स्पर्धा परीक्षेतून येत आहेत, दौंडी देता येते का त्यांना? येत नाही. आता गावागावात दौंड्या दिल्या जातात बघा. आता पूर्वी कोतवाल दौंडी द्यायचे, शिकायचे ते कोतवाल, आहे ना. कशी दौंडी असायची? तर बघा, हलगी म्हणतात त्याला बरं, हलगी. काडकुड कुडकुड 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 कुड, अमुक अमुक दिवशी ग्रामसभा आहे ओ असं म्हणायचे, पुन्हा कुडकुड कुडकुड वाजवायचे. म्हणजे दौंडी म्हणलं की लोक कान टवकारून बघायचे, कारण काहीतरी आहे गावामध्ये असं वाटायचं. आता मग अलीकडे स्पर्धा परीक्षेतून कोतवालाची नेमणूक व्हायला, दौंडीचा तर विषयच नाही. मग लाऊडस्पीकरच्या माध्यमातून अनाउन्सिंग करणे, एखादी माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे कोणाचं काम आहे? कोतवालाचं. आणि ग्रामसभा आहे की नाही, गावात दौंडी देऊन, दौंडी पिटवून सरकारी सूचना देणे कोणाचं काम आहे? कोतवालाचं, आहे की नाही. गावात दौंडी देणे, सरकारी सूचना लोकांपर्यंत पोहोचवणे. हे कोतवालाचं काम होतं बरं. पण आता दौंडी येते का? नाही येत. ग्रामसभा जरी घ्यायचं असेल, झाकरत ग्रामसभा घेता येत नाही. सुट्टीच्या काळात ग्रामसभा घेतली जाते. आणि ग्रामसभा अमुक अमुक दिवशी आहे याची सूचना सुद्धा कोणाला द्यावी लागते? कोतवालाला. मग रजिस्टर फिरवणं असेल, लाऊडस्पीकरच्या माध्यमातून अनाउन्सिंग करणं असेल, आहे की नाही, गावातल्या लोकांना सांगणं असेल. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय बघा, की गावातील जे लोक आहेत गावातील जे लोक आहेत ना, तर चावडीवर किंवा सज्जाच्या ठिकाणी एकत्रित करण्याचं काम जर कोणाचं असेल तर या कोतवालाचं आहे की नाही. गावातील शासकीय दप्तर तालुक्याच्या ठिकाणी ने आण करणे, गावात दौंडी देणे, सरकारी सूचना लोकांच्यापर्यंत पोहोचवणे, गावातील लोकांना चावडीच्या ठिकाणी, सज्जाच्या ठिकाणी एकत्रित बोलावणे, गावामध्ये स्वच्छता ठेवणे, आहे की नाही. आता आपण पात्रतेचा निकष बघितला बघा. काय बघितला? स्वच्छता ठेवणे. आता पात्रतेच्या निकषामध्ये काय बघितलं आपण? तो व्यक्ती कसा असावा? शारीरिक दृष्ट्या सक्षम असावा. कारण गावामध्ये स्वच्छता ठेवण्याचं काम जर कोणाचं असेल तर कोतवालाच, आहे की नाही. म्हणून शारीरिक दृष्ट्या तो सक्षम असावा, ही पात्रता. त्याच्यानंतर सरकारचे पत्रव्यवहार पोहोचवणे, आहे की नाही. गावात स्वच्छता ठेवणे, सरकारचे पत्रव्यवहार पोहोचवणे. ओके. म्हणजे अशा अनेक कामं हा कोतवाल करतो. त्याच्यानंतर कुठलं काम आहे तर बघा, जन्म, मृत्यू आणि विवाहाची नोंद कोण करते? ग्रामसेवक. आता मग स्वतः ग्रामसेवक सगळ्या गावात जाते का? कुणाचा जन्म झाला, कुणाचा मृत्यू झाला, कुणाचा विवाह आहे, कुणाचा जमलाय, तर गावामध्ये जन्मलेल्या व्यक्तीची, मृत्यू झालेल्या व्यक्तीची, एखादा विवाह झालाय तो बालविवाह आहे का, आहे ना, म्हणजे पूर्ण वयात विवाह झालाय का, ह्याची सगळी नोंद, याची माहिती ग्रामसेवकाला देणे, आहे की नाही. बघा हो का, की जन्म, मृत्यू आणि विवाह यांची नोंद कोणाला देणे? ग्रामसेवकाला. ग्रामसेवकाला देणे. बरं, कुणाच काम आहे? म्हणजे ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील अशा तिहेरी संगमामध्ये वावरणारा कर्मचारी कोणता? तर कोतवाल. असं म्हणलं तर ते चुकीचं नाही, आहे की नाही. त्याच्यानंतर गावात पहारा देणे. आता बघा, आता गावामध्ये बरेचसे काय करतात,
लोक मागतकरी वगैरे गलीबोळात फिरतात. आणि मग जर एखाद्या पोलीस पाटलाला वाटलं की हा पहारेकरी, हा चोर आहे, आणि त्याला जर कुठं या पोलीस पाटलानं बंदिस्त केलं, आहे की नाही, त्याला धरून ठेवलं, एखाद्या रूम मध्ये कोंडवलं किंवा त्याला बांधून ठेवलं, तर तो व्यक्ती पोलीस येईपर्यंत पळून जाऊ नये म्हणून पहारा देणं. आता खरं तर पूर्वी कोतवालाचं खूप डेंजर काम होतं, तुम्हाला सांगतो, कारण पोलिसांची संख्या कमी होती, पोलीस स्टेशन कमी होते. आणि मग एखाद्या गावामध्ये एखाद्याने आत्महत्या केली आहे, फाशी घेतली आहे, एखादा विहिरीत पडून मृत्युमुखी पावलाय, तर रात्रभर त्याला ते मड राखत बसावं लागायचं. पण आता नाही आहे ना. आता पोलीस स्टेशनची संख्या वाढली, पोलिसांची संख्या वाढली. कॉल केले की अर्धा तासात पोलीस आपल्या गावात येतात. त्याच्यामुळं रात्रभर मड राखत बसलंय असा प्रकार राहत नाही. तुम्ही लक्षात काय ठेवायचं की हा कोतवाल पहारा देतो, है ना. एखादा कैदी पोलीस पाटलानं कैद करून ठेवलाय, तर अशा वेळेस तो पहारा देतो. एखादा गुन्हा घडलाय गावामध्ये, तर पोलीस पाटलाला ती माहिती देतो, गुन्ह्याची माहिती देतो. बरं, हे सुद्धा लक्षात ठेवायचं का, 8वा मुद्दा. एखादा गुन्हा घडलाय तर त्या गुन्ह्याची माहिती देणं कुणाचं काम आहे, तर पोलीस पाटलाचंच काम आहे. एखादा गुन्हा घडलाय गावामध्ये, म्हणजे पोलीस पाटलाला जागरूक करतंय असं म्हणलं तर ते चुकीचं नाही. गुन्ह्याची माहिती, है ना, गुन्हा घडलाय तर ती माहिती देणं पोलीस पाटलाला देणे हे कोणाचं काम आहे, कोतवालाचं काम आहे. म्हणजे अशी कितीतरी कामं तुम्हाला सांगता येतात. अजून काय आहे, तर तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांना मदत करणे, तलाट्याला मदत करणे, ग्रामसेवकाला मदत करणे, पोलीस पाटलाला मदत करणे. आणि त्यांच्यापेक्षा जे वरिष्ठ कर्मचारी आहेत तर त्यांना सुद्धा कामामध्ये मदत करण्याचं काम जर कोण करतोय तर कोतवाल करतोय. म्हणजे मुलकी प्रशासनामध्ये तलाठी, सहाय्यक, महसूल सेवक हा अतिशय महत्त्वाचा असणारा घटक आहे असं म्हणलं तर ते चुकीचं नाही. 24 तास गावचा बांधील असणारा घटक आहे. आणि गावामध्ये कशा पद्धतीनं शांतता नांदेल हे सुद्धा पाहण्याचं तो काम करतो. स्वच्छ कसं गाव राहील हे पाहण्याचं सुद्धा काम तो करत असतो. आणि मग खरं तर 15,000 सरकारनं ह्याला वेतन केलंय. आता ते सुद्धा तुटपुंजच आहे, कारण ह्याला किमान, कारण 24 तास हा घरदार सोडून तो गावासाठी काम करत असतो. आणि मग किमान, है ना, याला 30,000 35,000 वेतन असलं पाहिजे असं मला वाटतंय. तर सरकारला काय वाटतं बघू भविष्यामध्ये. म्हणजे माझा मुद्दा सांगण्याचा एवढाच आहे की अशा पद्धतीनं या कोतवालाचा इतिहास परीक्षेला कसा जरी प्रश्न पडला तर तुमचा मार्क जात नाही, या दृष्टिकोनातून आपण अध्यापन केलंय. पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो की तुम्हाला जेवढे काही सरळ सेवेचे पद आहेत, मी तुम्हाला म्हणणार नाही कंबाईन, राज्यसेवा, UPSC, ह्याला कोतवालावर प्रश्न नाहीत विचारत. पण जर सरळ सेवेमध्ये, है ना, TETची परीक्षा असेल, टेट सारखी परीक्षा असेल, किंवा मग तलाट्याची असेल, ग्रामसेवकची असेल, वनरक्षकची असेल, पोलीस याची परीक्षा असेल, पोलीस पाटलाची असेल, कोतवालाची परीक्षा असेल, तर अशा प्रश्नपत्रिकेमध्ये कोतवालावर एखादा प्रश्न असू शकतो. आणि मग कसा जरी प्रश्न पडला तरी तुम्हाला ते उत्तर आलं पाहिजे, या दृष्टिकोनातून आपण हा कोतवाल हे पद आपण शिकवलंय. आता तुम्हाला थोडंसं सुरुवातीपासून सांगतो, म्हणजे याचा इतिहास तुम्हाला लक्षात येईल मित्रांनो. आता बघा, हे जे कोतवाल नावाचं पद आहे की नाही, ह्याला सरकारनं काय नाव ठेवलंय, महसूल सेवक. कधीपासून, 7 नोव्हेंबर 2024 पासून. 24 तास गावचा बांधील असणारा घटक. वंश परंपरा महाराष्ट्र सरकारने 1959 पासून बंद केली आहे. वर्ग 4 श्रेणीचं पद आहे. मुघलांच्या काळामध्ये हे पद होतं, आहे की नाही. याची निवड होते स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून. पूर्वी जिल्हा स्तरावर याची परीक्षा व्हायची, पण आता तालुका स्तरावर याची एक्झाम होते, आहे की नाही. त्याच्यानंतर की ह्याला रिझर्वेशन आहे का, आहे. प्रत्येक सज्जासाठी एक कोतवाल असतो, आहे ना. आणि कोतवालाची संख्या लोकसंख्येच्या आधारे ठरवली जाते. त्याच्यानंतर पात्रता काय आहे, 18 ते 40 वर्ष वय पाहिजे, शारीरिकदृष्ट्या सक्षम असायला पाहिजे, किमान 4थी पास, आहे ना. एवढं जरी लक्षात ठेवला तर पुरेसं. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे, ह्याच्यावर नियंत्रण तलाठी आणि पोलीस पाटलाचं. किरकोळ रजा तलाठी, अर्जित रजा तहसीलदार. रजेच्या काळात शेजारच्या गावचा व्यक्ती काम करतो. निवृत्ती किती वर्षे, 60 वर्षे. वेतन पूर्वी 7,500 होतं, 2023 पासून 15,000. राजीनामा कोणाकडे, तहसीलदाराकडे. बढतप कोण करतंय, तहसीलदार. म्हणजे असे सौम्य स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारतात. त्याच्यामुळे काळजी करायचं नाही, काय कामं करतोय.
आता सर्वात महत्त्वाचं काम कोणतं, तर गावात दौंडी देणे, सरकारचे सूचना देणे, ग्रामसभा झाकरत होत नाहीत, मग ग्रामसभेची जी काही माहिती आहे ते लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम जर कोणाचं असेल तर या कोतवालाचं आहे. आणि मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण कोतवाल नावाचं हे पद पूर्णपणे संपवलं. आता इथं महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा, आता आपण हे लेक्चर कुठं पाहताय, तर आपल्या नागनाथ उस्तुरे यूट्यूब चॅनलवर पाहताय. आता सर्व विद्यार्थ्यांना आहे की नाही, आता ही माहिती तुम्हाला चांगली वाटत असेल, आता भविष्यात आपल्याला ह्या यूट्यूबवर म्हणा किंवा ऑनलाईन लेक्चर्सवर आपल्याला काम करायचं आहे, त्याच्यामुळं जास्तीत जास्त विद्यार्थी जोडले पाहिजे आणि जास्तीत जास्त मुलांनी ही लिंक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवली पाहिजे, तुमच्या मित्रापर्यंत पोहोचवली पाहिजे. नागनाथ उस्तुरे या यूट्यूब चॅनलवर आपण हे मोफत लेक्चर पाहतोय. तुम्ही या यूट्यूब चॅनलवर लाईव्हमध्ये गेलात तर तुम्हाला बरेचसे व्हिडिओ दिसतील, कंबाईनचे दिसतील, राज्यसेवेचे दिसतील, UPSCचे दिसतील. उद्देश एकच आहे की विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त या चॅनलचा फायदा करून घ्यावा. आता तुम्हाला चांगलं वाटलं समजा हे लेक्चर, तर या लेक्चरला लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो तुमच्या समोर येतील. तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना अभ्यासासाठी शुभेच्छा देतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. असेच नवीन नवीन व्हिडिओ आपण पुन्हा घ्यायचा प्रयत्न करू. तोपर्यंत थांबतो मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.